एल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पिण्याच्या पाण्याचा सर्वोच्च प्राधान्य देण्याचं या ठिकाणी आदेश देत निर्देश तर 31 ऑगस्टपर्यंत शहरी आणि ग्रामीण भागामध्ये अखंडित पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यावरही भर। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही भागात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता। भारतीय हवामान खात्याकडून आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी उष्णतेचा इशारा, तर विदर्भातील काही भागामध्ये आज आणि उद्या उष्णतेची लाट येण्याचा अंदाज। मे महिन्यापासून उष्णतेचे चटके सोसणाऱ्या नागपूरकरांना शनिवारी झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा। 45 अंशांच्या पुढे गेलेलं तापमान 40 अंश सेल्सिअसच्या खाली आल्यामुळे उकाड्यापासून दिलासा। चंद्रपूर जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याचा साठा खालावला, तर आता धरणात सध्या फक्त 76 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा। चंद्रपूर शहराच्या पाणी पुरवठ्यावर आणि वीज निर्मितीवर याचा परिणाम होऊ शकतोय। धुळे जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा। जिल्ह्यातील 50 गावांसाठी 48 विहिरी अधिग्रहित, तर शिंदखेडा आणि धुळे तालुक्यामध्ये 2 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा। लवकर पाऊस न पडल्यास पाणी टंचाईचं जिल्ह्यावर संकट। लातूर जिल्ह्यातील 125 गावांना 151 विहिरी अधिग्रहित करून पाणी पुरवठा, तर जळकोट तालुक्यातील 3 गावं आणि 3 वाड्यांवर सध्या टँकरनं पाणी पुरवठा सुरू। गोंदियामध्ये धरणांमधील पाणीसाठा घटला। शिरपूर धरणातील पाणीसाठा 6%वर, तर कालीसरार धरण कोरडं पडलं असून पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाचे निर्देश। जळगावच्या जामनेरमध्ये पहूरपेठ कसबेत भीषण पाणी टंचाई, तर पाणी पुरवठा करण्यासाठी आलेल्या टँकरवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची मोठी झुंबड। देवळी गोगडी जलाशयातील पाणीसाठा संपल्यामुळे गावात भीषण पाणी टंचाई, तर महिलांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ। पावसानं दडी मारल्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट, तर कोयना धरणात अवघं 9.21 टीएमसी पाणी शिल्लक आहे। तर आणखी काही दिवस पावसानं ओढ दिल्यास पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न गंभीर होऊ शकतोय। कोल्हापूर प्रमुख धरणांमधील पाणी पातळीमध्ये कमालीची घट। राधानगरी धरणात 26% इतकाच पाणीसाठा शिल्लक। धरणातील छोटी बेटं उघडी, तर राधानगरीतनं दूधगंगा नदीमध्ये होणारा विसर्ग पूर्णपणे थांबवलाय। कोल्हापूर शहराला आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार। धरणांमधील पाणीसाठ्यात घट आणि लांबलेल्या पावसामुळे पालिकेचा हा निर्णय। पालिकेकडनं अनेक भागांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। मुळशी तालुक्यातील चाले या गावामध्ये तीव्र पाणी टंचाईमुळे महिला संतप्त। 10 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा होत असून अस्वच्छ पाणी येत असल्याची तक्रार, तर वारंवार पाठपुरावा करून सुद्धा ठोस कारवाई न झाल्यामुळे महिला संतप्त। तात्काळ यावर उपाय करण्याची मागणी होतीये। दरम्यान आगामी ग्रामपंचायत निवडणुकांवर अन्यथा बहिष्कार टाकण्याचाही इशारा। बुलढाण्यामधील प्रकल्पांमध्ये 22% जलसाठा शिल्लक। खडकपूर्णा प्रकल्पामध्ये मृत साठा उरलाय। जून महिना अर्धा संपला तरी सुद्धा जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस नाहीये, त्यामुळे भविष्यात भीषण पाणी टंचाईची शक्यता। एल निनोमुळे विदर्भात पाणी टंचाईचं संकट। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणामध्ये 35% पाणीसाठा शिल्लक। धरणात 35% पाणीसाठा असून सुद्धा शेतीसाठी पाणी देण्यास बंदी। केवळ पिण्याच्या पाण्यासाठी साठा राखीव ठेवण्याचेही शासनाचे आदेश। सोलापूर जिल्ह्याची वरददायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणी साठा आता सध्या उणे 23.72%वर, तर गेल्या वर्षी याच दिवशी धरणामध्ये 40.74% उपयुक्त पाणीसाठा होता। यंदा पाणीसाठ्यात मोठी घट झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्याची चिंता वाढली आहे। अहिल्यानगरमधील मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणामध्ये 22% पाणीसाठा शिल्लक। हे पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यासाठी आता भंडारदरा आणि निळवंडे धरणात सुरू असलेलं आवर्तन बंद करण्याचेही निर्देश। वाढत्या तापमानामुळे वाशिममधील पाणी स्रोतांची पाणी पातळी खालावली। 260 गावांमधील 125 विहिरी अधिग्रहित, तर मान्सून लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याचीही शक्यता। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातल्या कामडवाडी या आदिवासी पाड्यावर भीषण पाणी टंचाई, तर तळ गाठलेल्या विहिरीमध्ये उतरून नागरिकांना पाणी भरावं लागतंय, तर ओंजळीनं गढूळ पाणी भरून तहान भागवण्याची आदिवासींवर वेळ। तर मान्सून लांबल्यामुळे नाशकातही जलसंकट अधिक तीव्र होण्याची शक्यता। जिल्ह्यातील धरणांमध्ये 25.39% पाणीसाठा शिल्लक। वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होऊन पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट। नंदुरबारच्या अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील आदिवासी महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी दररोज 4 ते 5 किलोमीटर पायपीट, डोक्यावर पाण्याचे हंडे वाहून नेण्याच्या सततच्या श्रमामुळे महिलांमध्ये विविध आरोग्य समस्यांमध्ये वाढ। पाऊस लांबल्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा भात पेरणी खोळंबली आहे, तर अंबा नदीसह जलस्रोत कोरडेत। धरणांमध्ये केवळ 20.72% जलसाठा शिल्लक। अवकाळीच्या फटक्यानंतर आता मान्सूनच्या विलंबामुळे बळीराजा दुहेरी संकटात। जालना जिल्ह्यामध्ये मान्सूनचा पाऊस दाखल झाल्यामुळे खरीपाच्या हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत। मृग नक्षत्रात सुद्धा पाऊस न पडल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त। जिल्ह्यामध्ये 6,47,000 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या अपेक्षित असून बळीराजा आता पावसाच्या प्रतीक्षेत।
मुक्ताईनगरमधील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शॉर्ट सर्किटमुळे मका पीक जळून खाक. पंचनामे होऊन सुद्धा मदत मिळत नसल्यामुळे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत. पेरणीचे दिवस आता आल्यानं तातडीनं प्रशासनानं नुकसान भरपाई देण्याची मागणी. धाराशिवच्या साकत खुर्दमध्ये वादळी वारे आणि पावसामुळे शेतकऱ्याच्या 1.5 एकर डाळिंब बागेचं नुकसान. फळधारण्यातील झाडं उन्मळून पडल्यामुळे 10 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज. पंचनामे करून आता मदत देण्याची मागणी. गोंदियामध्येही अवकाळी पावसानं 3,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान केलंय, तर शासनाकडे नुकसानीचा अहवाल सादर. 5,25,00,000 रुपयांच्या निधीची मागणी. अवकाळीमुळे जिल्ह्यातील 6,943 शेतकरी बाधित. वाशिममध्ये एप्रिलमधील अवकाळी पाऊस तर गारपिटीमुळे 57 गावातील पिकांचं मोठं नुकसान. 636 शेतकऱ्यांसाठी जवळपास 50 लाख रुपयांचा मदत निधी मंजूर. या मदतीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. सिंदखेड राजा तालुक्याला मान्सूनपूर्व वादळाचा फटका, तर शेतपिकासह नेटशेड, सोलर पंप आणि गोठ्यांचे लाखोंचं नुकसान. तातडीनं पंचनामे करून भरपाई द्या, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी. भंडारा जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील शेतीच्या मशागतीची कामं आता अंतिम टप्प्यात, पण वाढलेले डिझेलचे दर आणि मजुरी तसंच खतांच्या किमती वाढल्यामुळे शेतकरी चिंतेत. यंदाचा खरीप हंगाम खिशाला कात्री लावणारा ठरणार असल्याचीही शक्यता. गोंदियातील तब्बल 51,000 धान उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे अद्यापही मिळाले नाहीयेत, तर चुकारे मिळाले नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. तर मागील 1.5 महिन्यांपासून चुकारे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होतीये. लातूरच्या शेतकऱ्याला शिक्रापूरचे प्रताप बांदल यांचा मदतीचा हात, तर प्रताप बांदल यांनी शेतकऱ्याला बैल आणि आर्थिक मदत थेट शेतावर जाऊन दिली आहे. शेतकऱ्याची दयनीय अवस्था पाहून शेतकऱ्याला विविध स्तरातून मदतीचा हात. वाशिमच्या बाजार समितीमध्ये चिया पिकाच्या दरात सातत्यानं घसरण, तर गेल्या महिन्याभरात चियाच्या बाजारभावात सुमारे 1,500 रुपयांची घट. शेतकरी आर्थिक अडचणीत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाळ्यापूर्वीच पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी. जिल्ह्यामध्ये 33 पाण्याचे नमुने दूषित. ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक गंभीर स्थिती, तर पाणी उकळूनच पिण्याचं तज्ज्ञांचं आवाहन. पुण्यासह राज्यभरात पाणी टंचाईचं संकट दूर होऊन पाऊस पडावा यासाठी पुण्यातील नागरिकांनी यज्ञ केलाय. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 4ही धरणांमध्ये कमी पाणीसाठा आहे. वाशिमच्या रिसोडमध्ये केशवनगर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसामुळे हवामानात बदल होत आहे, तर अचानक आलेल्या पावसामुळे आणि एकूणच गारव्यामुळे परिसरात अनेकांना दिलासा. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 3रा दिवस, तर आज संध्याकाळपर्यंत निर्णय न झाल्यास उद्यापासून नामदेव पायरी महाद्वाराजवळ आंदोलन करण्याचा रोहित पवारांचा इशारा. शेतकरी प्रश्नांसंदर्भात रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन. पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची प्रकृती सध्या स्थिर. रोहित पवारांना थकवा, डिहायड्रेशनचा त्रास होतोय, डॉक्टरांची माहिती. तर डॉक्टरांकडून रोहित पवारांना कमी बोलण्याचाही सल्ला. पंढरपूरमधील रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी त्यांच्या पत्नी कुंती पवार यांनीही भेट दिली आहे, तर रोहित पवारांच्या भेटीनंतर कुंती पवार भाऊक. कुंती पवार यांच्यासोबत रोहित पवारांची आई आणि बहीण सुद्धा उपस्थित. गोकुळ दूध संघाचा प्रशासक मंडळ कार्यभार आता सोडण्याच्या तयारीत, तर आता तक्रारी आणि राजकीय दबावामुळे प्रशासक मंडळ हैराण झाल्याची चर्चा. तर कारभार पूर्णपणे सोडण्याविषयी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. गोकुळ संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची 3 मे रोजी मुदत संपली आहे. अमरावती जिल्ह्यातील 33,000 लाडक्या बहिणी कायमच्या अपात्र. नियम आणि अटींची पूर्तता न केल्यामुळे लाडक्या बहिणी अपात्र. नियमबाह्य लाभ देणाऱ्यांचेही आता धाबे दणले. माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या शिक्षण संस्थेवर फसवणुकीचे 3 गुन्हे दाखल. AICTEच्या मंजुरीसाठी बोगस कागदपत्र वापरल्याचं चौकशीत सिद्ध. पंचायत समिती, नगरपालिका आणि तहसील कार्यालयाच्या तक्रारीवरून ही कारवाई. गडचिरोलीतील कुकामेटा या लष्कर नाला पुलासाठी भाकपाचा एल्गार, तर कुकामेटा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांची दौऱ्यावेळी भेट घेतली आहे. पूल नसल्यामुळे कुकामेटा गावासह दरवर्षी पावसाळ्यामध्ये 5 गावांचा संपर्क इतर भागांशी तुटतो. नाशिकमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी वह्या पुस्तकं महागली. शालेय साहित्याच्या दरवाढीमुळे आता पालकांच्या खिशाला कात्री. दरवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांकडून मोठ्या प्रमाणात शालेय साहित्याची खरेदी केली जाते. आयुक्त तुकाराम मुंढेंच्या कारवाईची बीडच्या परळीमध्ये दहशत, तर कारवाईच्या भीतीनं परळीमध्ये 2ऱ्या दिवशी सुद्धा पानटपऱ्या बंद. भेसळयुक्त काही विकू नका, अन्यथा कारवाईला सामोरे जा, तुकाराम मुंढेंचा इशारा. बुलढाण्याच्या खामगाव महावितरणमध्ये नव्या अभियंत्यांनी कंत्राटदाराला धारेवर धरलं. महावितरण कार्यालयामध्ये अस्वच्छतेवरून कंत्राटदाराची खरडपट्टी. महावितरणच्या नव्या अभियंत्यांकडून निविदा, सूचना फलक सुद्धा तात्काळ अपडेट. अमरनाथमध्ये हायड्रोकार्बन पेट्रोलियम पदार्थांची अवैधपणे साठवणूक. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची ही कारवाई. यामध्ये कोट्यवधींचा माल जप्त, तर कारवाईमध्ये 1,20,00,000चा मुद्देमाल जप्त. परभणी जिंतूरमधील बोरी आणि कौसडी या गावांच्या बाजारपेठा 2ऱ्या दिवशी सुद्धा बंद. बोरी या ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय मंजुरीच्या मागणीसाठी 44 गावांचं आंदोलन. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत गावामध्ये कडकडीत बंद पाळणार असल्याचाही इशारा.
नवी मुंबईमध्ये अत्याधुनिक इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमची अंमलबजावणी 58 महत्त्वाच्या चौकांवर स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन सुरू नवी मुंबईच्या शहरी वाहतूक व्यवस्थेला आधुनिक स्वरूप देण्याचा हा प्रकल्प कंपनीच्या प्रतिनिधींची माहिती अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती आणि अधिक मासानिमित्त अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये अनोखा उपक्रम आमदार राम शिंदेंकडून 650 लेकी जावयांसाठी धोंडे जेवण आणि सन्मान सोहळ्याचं आयोजन यावेळी गावातील लेकी आणि जावयांची वाजत गाजत एकत्रित मिरवणूकही काढली धुळे शहरातील सप्तशृंगी नगरामध्ये घरफोडी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याचीही नागरिकांची मागणी